सांगा साहेब, एक मिनिट मला धमकी दिली का नाही होत मला दाखव म्हणून साहेब. मला एक साहेब माझी शोधार करून घे मला हे तुम्ही उत्तर द्या नाही तर मी घे मी काय म्हणणार ऐका ना पूर्ण. मला धमकी तो ठेकेदार आहे का तो? नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचे काम रखडल्याने जामडोह गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच मिळत नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर घागरीचे तोरण लटकून पाणी टंचाई विरोधात महिलांनी आंदोलन केले. पाणी उपलब्ध करून द्या, अन्यथा जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू, असा इशारा संतप्त झालेल्या महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र, यवतमाळ. आता पैसे नाही, ज्यावेळेस पैसे होते त्यावेळेस काम का केलं नाही? गावची समस्या एक मिनिट. अन्यथा माझ्या गावात पाणी आलं साहेब. मला माहित आहे शासनात मला तुमच्या सोबत ठेकेदाराला साहेब खरं बोला, मला धमकी दिली का नाही त्यानं यवतमाळला येऊन दाखव म्हणून. बरोबर आहे, आपली चर्चा झालेली आहे. नाही मला एक सांगा साहेब, एक मिनिट मला धमकी दिली का नाही यवतमाळला येऊन दाखव म्हणून साहेब. मला एक साहेब नाही तर मी स्वतः पेटून घेईल मला हे तुम्ही उत्तर द्या नाही तर मी घे दिली. मी काय म्हणणार ऐका ना पूर्ण. मला धमकी तो ठेकेदार आहे का तो? तुमचा रजिस्ट्रेशन तो त्याचा आहे का इथं तुमच्याकडे? तुम्ही कसे काय घेऊन येता त्याला सांगा, उत्तर द्या. मला जर प्रतिनिधीला तो धमकी देत असेल यवतमाळला येऊन दाखव. माझ्या मागे कोणी नाही, माझे 2 मुलं आहे, माझा परिवार इथं बसलेले लोक आहे. मला जर कमी जास्त झालं तर मला जर कमी जास्त झालं तर तुम्ही लोक घेसाल का जबाबदारी? साहेब त्या व्हिडिओमध्ये एका सरपंचाला मारलं, सानपला धमकी दिली तुमच्या समोर. साहेब पाण्याचा माझ्या गावात पाणी नाही आहे. चालू झालं त्यावेळेस त्याला 10 लाख रुपये काढून दिला. त्यावेळेस त्याच्या मागे एवढा लागलो विहीर खात. त्यानं 10 कामं घेतले. मला सांगे माझ्या गावातलं त्यावेळेस काम केलं असतं तर माझ्या गावाला पाणी प्यायला भेटलं असतं. माझं गाव जामडो, यवतमाळ तालुका. मी उपसरपंच या पदावर काम करतो. माझ्या गावात जलजीवन अंतर्गत विहिरीचे काम चालू झाले आहे. त्या विहिरीचं कामही चालू झालेलं आहे आणि त्याचे 10 लाख रुपये काढले. आणि माझ्या गावात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. गावात पाणी नाही, भीषण टंचाई आहे. म्हणून माझ्या गावातले नागरिक घेऊन मी आलो. ज्यावेळेस पाहणी करण्यासाठी माझ्या गावात आले होते ठेकेदार कायपांडे साहेब आणि शिवाळे साहेब, त्यांच्यासमोर सानप नावाचा ठेकेदार तेव्हा मला धमकी देतो, तू यवतमाळला येऊन दाखव. जर मला सानप अशी धमकी देत आहे, तो रजिस्ट्रेशन त्याचा नंबर नाही, तो ठेकेदार नाही अधिकृत. मग साहेब कायपांडे त्याला घेऊन येतं, मला धमकी द्यायसाठी येतात का? माझ्या जीवाला बरं वाईट झालं उद्या ना तर याच्यावर गुन्हे दाखल ह्या जिल्हा परिषदेवर पाणी पुरवठा विभागाचा जो मंत्री असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होईल. आता काय मागणी केली? माझ्या अशी एकच मागणी आहे, माझ्या गावाला कोणत्या हद्दीत पाणी पाजा, अन्यथा पाणी नाही पोचलं हे तर छोटंच आंदोलन आहे. यानंतर घागर आंदोलन त्या गेटवर आहे. आणि जर का माझ्या गावात पाणी आलं तर मला वाटते शासनाचं लक्ष जेव्हाच जाईल या खांद्याचा प्राण जाईल. मी आत्मदहनाचा इशारा देतो माझ्या गावात जर पाणी आलं तर. मी पाण्यासाठी आली जामडो गावातून. माझं म्हणणं एकच आहे, आम्ही दिनभर मजुरी करायची का पाणी भरायचं? पण पाणी भरूनच आम्ही विहिरीचं डोक्याचं काही पण तर भरायचं. आमच्या गावाला पाणी का नाही आहे? विहिरीलाही पाणी नाही आहे. बोर खांद्याला दिली त्याचं पण आम्हाला नाही आहे. आमच्या गावाचा सरपंच उपस्थित राहतो, त्याला हमेशा जाऊन आम्ही बायांनी त्याला बोलायचं करतो, पण तो धमकी दाखव त्याला मारण्याची. यवतमाळमध्ये उभं राहायची अशी धमकी सांगतात तर उभं राहू शकत नाही तू. असं का बा असं काहून अत्याचार करत आहे? म्हणून मी त्याच्यासाठी पाण्याला जामडो गावाला पाणी नाही म्हणून मी त्याच्यासाठी मागणी करत आहे का पाणी आमच्या जामडो गावाला आलंच पाहिजे. एखाद्याचं जीव दानवी गेलं तरी चालेल, तरी पण पाणी आमच्या गावाला जामडोला पाहिजे. सुनंदा महापुरे.